तुझे आभार मानतो, धन्यवाद मानतो प्रभू. येस येस पुन्हा तुझ्या वाटण्याचा भेद तू आम्हाला खोलशील होय आणि अद्भुत गोष्टी तू आम्हाला प्रगट करशील. कारण पिता, आम्हासाठी रोज ख्रिसमस आहे पित्या. रोज आम्ही आनंद करणार तुझ्या Yes, वचनामध्ये आणि तू तुझ्या वाटण्याचा खरा अर्थ आम्हाला शिकवणार आणि आम्हाला तुझा गौरव होणार. होय प्रभू. तुझ्याच नावात मागतो, स्वीकारतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हा सर्वांना ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा देतो. परंतु देवाची इच्छा आहे का असाच ख्रिसमस साजरा केला पाहिजे जो प्रभूच्या वचनाप्रमाणे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही ख्रिसमस साजरा करणार आहोत, पण अशा पद्धतीने का जो पारंपरिक नसेल तो वचनाप्रमाणे असणार. कशाप्रमाणे असणार? वचनाप्रमाणे. वचनाप्रमाणे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर आपलं बायबल घेऊया हातामध्ये. आपण प्रत्येक जण आज देव माझ्याशी बोलणार आहे. देव माझ्याशी बोलणार आहे. देवाची इच्छा आहे देवाची इच्छा आहे मी ख्रिसमस की ख्रिसमस साजरा केला पाहिजे. साजरा केला पाहिजे. पण तो कसा केला पाहिजे? परंतु कसा केला पाहिजे? वचनातून. वचनातून. प्रभू मला शिकवणार आहे. प्रभू मला शिकवणार आहे. त्याची इच्छा आहे त्याची इच्छा आहे माझा ख्रिसमस माझा ख्रिसमस एक दिवसाचा नसावा. एक दिवसाचा नसावा. प्रभू येशू येऊपर्यंत प्रभू येशू मी येईपर्यंत रोज ख्रिसमस साजरा केला पाहिजे. मी रोज ख्रिसमस साजरा केला आणि पाहिजे. आज आणि आज देव देव वचनाद्वारे वचनाद्वारे त्या सर्व गोष्टी त्या सर्व गोष्टी मला प्रगट करणार आहे. मला प्रगट करणार आहे. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काढू या ठिकाणामध्ये आपण योहान शुभवर्तमान सर्व काढूया. योहान शुभवर्तमान 18वा अध्याय सर्व काढूया. योहान शुभवर्तमान. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजचा विषय हाच आहे चर्च, की आम्हाला दिवस नाही, आम्हाला उद्देश साजरा करायचा आहे. Yes. आम्हाला काय साजरा करायचा आहे? उद्देश. आम्हाला दिवस नाही, काय साजरा करायचा? उद्देश. उद्देश. म्हणजे आम्हाला कळल का नेमका ख्रिसमस कसा असतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता योहान आणि 18वा अध्याय. कोणता अध्याय? 18वा अध्याय. 18वा अध्याय वाचू या ठिकाणामध्ये आपण. त्याचं या ठिकाणामध्ये 37 वचन. यावरून पिलात त्याला म्हणाला, तर तू राजा आहेस काय? येशूने उत्तर दिले, तू असे म्हणतोस की मी राजा आहे. मी यासाठी जन्मलो व यासाठी जगात आलो की मी सत्याविषयी साक्ष द्यावी. जो कोणी सत्यातला आहे तो माझी वाणी ऐकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाव बायबल या ठिकाणी सांगतं का येशू या ठिकाणी स्पष्ट करतो जन्माचा उद्देश. कसला उद्देश? जन्माचा उद्देश. हा जो महिना आहे आम्ही ख्रिसमस का प्रभूचा जन्मदिवस म्हणून काय करतो? साजरा करतो. पण बायबल सांगतं का प्रभू म्हणतो माझा जन्माचा उद्देश काय आहे तो या ठिकाणी मध्ये स्पष्ट करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याने इथं हे वचन आपण टाकलं. कशाविषयी साक्ष? सत्याविषयी साक्ष. तो म्हणतो माझ्या जन्माचा उद्देशच हा आहे का मी कशाविषयी साक्ष द्यावी? सत्याविषयी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू म्हणतो मी जन्म घेतला, माझं जन्माचं कारण एकच आहे का सत्याविषयी मी काय द्यावी? साक्ष द्यावी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग काय आहे सत्य हे देखील आम्हाला थोडंसं समजून घ्यावं लागेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ना बायबल या ठिकाणी सांगतं का मनुष्य पापी आहे. मनुष्य कसा होता? पापी. तो पापात जगत होता, पापात मरत होता आणि पापातच राहत होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग देवानी गोष्ट पाहिली आणि प्रभूला ही गोष्ट आवडली नाही. का त्याची इच्छा नव्हती का जी गोष्ट मी माझ्या हाताने निर्माण केली, माझा श्वास ज्याच्यामध्ये फुकला त्या गोष्टीचा नाश व्हावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून त्यांनी काय केलं? आपला एकुलता एक प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आम्हासाठी पाठवला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्याद्वारे प्रभूने आम्हाला काय दिलं? चर्च तारण दिलं. काय दिलं? तारण दिलं. म्हणजे तारण कोणामध्ये? प्रभू येशू मध्ये. प्लीज बोला, कोणामध्ये? प्रभू येशू मध्ये. आणि म्हणून योहान 3:16 वाचू या ठिकाणामध्ये आपण. योहान 3रा अध्याय. कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सर्व काळचे जीवन असावे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो कोणी त्याच्यावर काय ठेवतो विश्वास त्याचा ठेवतो. काय होणार नाही? नाश होणार नाही. कोणावर विश्वास ठेवल्याद्वारे? प्रभू येशूवर. प्लीज बोला, कोणावर? प्रभू येशूवर. प्रभू येशूवर. म्हणजे तारण जे आहे कोणामध्ये आहे? प्रभू येशू मध्ये. सगळे बोला, तारण जे आहे कोणामध्ये आहे? प्रभू येशू मध्ये. 17 वचन वाचा. कारण देवाने आपल्या पुत्राला जगात पाठवले व त्याला जगाचा न्याय ठरवण्यासाठी नाही, तर जगाचे तारण त्याच्याकडून व्हावे म्हणून पाठवले. कोणाकडून? प्रभू येशूकडून. प्लीज बोला, कोणाकडून? प्रभू येशूकडून. म्हणजे तारण कोणाकडून होणार? प्रभू येशूकडून. आजार कोणाकडून बरे होणार? प्रभू येशूकडून. परिस्थिती कोणाकडून बदलणार? प्रभू येशूकडून. प्लीज बोला, कळतंय जे काही आहे कोणाद्वारे मिळणार आहे? प्रभू येशूद्वारे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून येशू ख्रिस्त येतो
आणि जगाला आमंत्रण देतो आणि तो म्हणतो अहो कष्ट करी उभार कंत जना हो मजकडे या मी तुम्हाला काय देतो विसावा देतो. Praise the Lord. हालेलुया. आणि म्हणतो मी कशाविषयी साक्ष देणार सत्याविषयी. आणि सत्य हेच आहे का तुमचं तारण माझ्यामध्ये आहे. Yes, हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. येशू ख्रिस्त जो जोर द्यायचा का मजकडे या कोणाकडे या मजकडे या. कारण ही साक्ष आहे ही काय आहे साक्ष आहे. आता त्यावेळेस यहुदी म्हणतील तुझ्या मी पण आहे तुझ्यामध्ये काय आहे मी पण आहे. तू फक्त म्हणतो मी पण तो म्हणतो मी जे करतो स्वतःहून करत नाही त्या बापानेच ते माझ्यामध्ये ठेवलेलं आहे. Yes, हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला कळतंय Yes. येशू ख्रिस्त म्हणतो मी सत्याविषयी साक्ष देणार. Yes. कशाविषयी सत्याविषयी. आणि मग त्या बापाने जे आरोग्य ठेवले तारण ठेवले सुटका ठेवले आशीर्वाद ठेवले ते सगळे कोणामध्ये आहे माझ्यामध्ये आहेत. म्हणून मी जे माझ्याबद्दल बोलतो मी स्वतःहून बोलत नाही त्या बापाने माझ्यामध्ये ठेवलंय म्हणून मी त्या सर्व गोष्टी तुम्हाला बोलतो. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. मलाकी 4:2 काय सांगतं वाचूया ठिकाणामध्ये परंतु जे तुम्ही माझ्या नावाचे भय धरता त्या तुम्हासाठी न्यायीपणाचा सूर्य उगवेल आणि त्याच्या पंखात निरोगी करण्याचा उपाय आहे. कोणाच्या पंखात प्रभू येशूच्या. प्लीज बोला कोणाच्या पंखात प्रभू येशूच्या. इथं क्लिअर लिहिलंय मलाखी मध्ये जी भविष्यवाणी केली गेली ती कोणाबद्दल केली गेली प्रभू येशू बद्दल. आणि म्हणून येशू ख्रिस्त या ठिकाणामध्ये म्हणतो का मजकडे या जे आरोग्य तुम्हाला पाहिजे जी सुटका तुम्हाला पाहिजे जी शांती तुम्हाला पाहिजे ते दुसरा कोणामध्ये नाही ते कोणामध्ये आहे प्रभू येशू मध्ये. Praise the Lord. हालेलुया. म्हणून ज्या वेळेस येशू ख्रिस्त लोकांना आमंत्रण द्यायचा आणि म्हणायचा का माझ्याकडे या माझ्यावर विश्वास ठेवा मी जे सांगतो ते करा कारण हेच सत्य आहे आणि हेच सत्य तुम्हाला बंधनमुक्त करणार आहे. Yes, हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. वाचू या ठिकाणामध्ये योहान 3 अध्याय 35 आणि 36. बाप पुत्रावर प्रीती करतो आणि त्याने सर्व काही त्याच्या हाती दिले आहे. कोणाच्या हाती कमॉन चर्च कोणाच्या हाती प्लीज बोला कोणाच्या हाती कारण मला किती सांगितलं कशात सांगितलं मलाकीमध्ये का निरोगीपणाचा उपाय कोणाकडे प्रभू येशूकडे आहे. आणि इथं सांगितलं का सर्व काही त्याच्या हाती दिलं. यस यस. Praise the Lord. हालेलुया. म्हणून जे लोक येशूला नाकारतात त्यांना तारण नाही चर्च. Praise the Lord. हालेलुया. जे लोक कोणाला नाकारतात प्रभू येशूला. कारण सध्या जे वातावरण आहे पुष्कळ लोक म्हणतात नाही तारण आणि सर्व काही कोणाच्या हातामध्ये प्रभू येशूच्या म्हणून हातामध्ये. प्लीज येशूला नाकारू नका चर्च. जर तारण पाहिजे सुटका पाहिजे जे काही तुम्हाला पाहिजे ते सर्व प्रभू येशूच्या हातीमध्ये आहे. Yes, हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. पुढचं वचन कंटिन्यू करा. पुत्रावर जो विश्वास ठेवतो त्याला सर्व काळचे जीवन आहे आणि पुत्रावर जो विश्वास ठेवीत नाही तो जीवन पाहणार नाही. Praise the Lord. हालेलुया. जो कोणी त्या पुत्रावर विश्वास ठेवेल त्याला जीवन मिळणार Yes, हालेलुया. आणि जो त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही त्याला जीवन मिळणार नाही. Praise the Lord. हालेलुया. आता हे सर्व प्रभू येशू शिकवतोय. कोण शिकवतोय? प्रभू येशू. त्या काळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त प्रत्यक्षात पृथ्वीमध्ये असताना यहुदी लोकांमध्ये असताना तो शिकवत होता तो सांगत होता की मी असाच आलो नाही माझ्या बापाने मला पाठवलंय Yes, hallelujah. माझ्या बापाने सर्व गोष्टी माझ्या हातामध्ये दिल्यात म्हणून प्लीज तुम्ही विश्वास ठेवा कारण माझ्यावर विश्वास ठेवल्याद्वारेच तुम्हाला तारण मिळणार आहे. Yes, हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. याचं प्रमाण येशूने दिलं. याचं प्रमाण कुणी दिलं? प्रभू येशू. येशूने. कशा प्रकारे एक पक्षघाती व्यक्ती आला होता कुष्ठ पक्षघात घेऊन आणि ज्यावेळेस येशूकडे त्याला आणण्यात आलं येशू ख्रिस्ताने तिथं अशी प्रार्थना केली की तुझ्या पापांची काय झाली क्षमा झाली आहे. म्हणजे क्षमा करण्याचा अधिकार फक्त कोणाला आहे? देवाला आहे. पहिले देवाला आहे. कोणाला आहे? देवाला आहे. आणि यहुदी लोक हे पाहून आश्चर्य करू लागले का रे बाबा क्षमा तर फक्त देव करू शकतो मग येशू तू कसा क्षमा करतो मग त्याला सांगायचं का सर्व जे मी तुम्हाला सांगतोय का तारण माझ्यामध्ये आहे क्षमा माझ्यामध्ये आहे कारण तारणाचा उपाय हा फक्त कोणामध्ये आहे? प्रभू येशू मध्ये आहे. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला कळतंय आजचं वचन यस. तो कोणाविषयी साक्षी देतो सत्याविषयी. आणि सत्य हेच आहे का तारण सुटका आणि आशीर्वाद सर्व येशूमध्ये आहे. यस. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. त्या काळामध्ये लोकांना असं वाटायचं की ह्याच्यामध्ये मी पण आहे ह्याच्यामध्ये अहंकार आहे हा आपली बरोबरी देवाबरोबर करतो. यस यस. कोणाबरोबर करतो? देवाबरोबर. पण त्यांनी हे का केलं कारण त्याच्याबद्दल तसं लिहिलं होतं आणि त्याच्यात ते पूर्ण व्हावं म्हणून येशू ख्रिस्त त्याच्यावर जोर देतो का सर्व काही आहे ते माझ्यामध्येच आहे. यस. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला कळतं इथपर्यंत. यस. तो म्हणतो मीच जीवनाची भाकर आहे. यस यस. मीच काय आहे जीवनाची भाकर आहे. वाचव्या ठिकाणामध्ये योहान 6 अध्याय 35 वचन. येशूने त्यांना म्हटले मीच जीवनाची भाकर आहे जो माझ्याकडे येतो तो कधीही भुकेला होणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही ताणेला होणार नाही. Praise the Lord. हालेलुया. यहुदी लोक म्हणायचे आम्हाला कोणती भाकर पाहिजे जी अरण्यात भाकर खाऊ घातली. कोणती भाकर? अरण्यात. मिस्राच्या समयी जास्त बाहेर पडले आम्हाला त्या क्षणी ती भाकर खाऊ घातली पण ख्रिस्ताला म्हणायचं का ती भाकर नाहीये आता मीच जीवनाची काय आहे? भाकर आहे. Praise the Lord. हालेलुया. तो स्वतःबद्दल बोलतो. कोणाबद्दल बोलतो? स्वतःबद्दल. पण जास्त स्वतःबद्दल बोलतो ही गोष्ट लोकांना आवडत नव्हती चर्च.
Praise the Lord. हालेलुया. पण तो म्हणतो मी काय करू, माझा जन्माचा उद्देशच आहे का मी काय करावी. सत्याविषयी साक्ष द्यावी. Praise the Lord. हालेलुया. माझ्या बोलण्यात तुम्हाला मी पण जाणवतं, पण माझा उद्देशच आहे का मी सत्याविषयी साक्ष द्यावी. येस येस. Praise the Lord. हालेलुया. म्हणून आता आपण प्रभू भोजन घेतलं. काय घेतलं. प्रभू भोजन. कारण तो म्हणतो जो ही भाकर खाईल आणि माझा प्याला पिईल त्याला सर्व काली काय आहे, जीवन आहे. वाचूया 54 वचन त्याचं. जो माझे मांस खातो व माझे रक्त पितो त्याला सर्व कालचे जीवन आहे आणि मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवीन. पुन्हा वाचा. जो माझे मांस खातो व माझे रक्त पितो त्याला सर्व काळचे जीवन आहे आणि मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवीन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण काय घेतलं चर्च आता. प्रभू भोजन. प्लीज बोला काय घेतलं. प्रभू भोजन. आणि म्हणून तो जोर देतो का आता तुम्ही वलांडन करत बसू नका. काय करत बसू नका. वल्लांडन. हे वलांडनाचं रूपांतर मी प्रभू भोजनामध्ये करतो आणि म्हणून ही भाकर खा जी मी स्वतः आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या काळात लोक कोणता सण पाळायचे. वल्लांडन सण. वलांडन सण. का मिश्रातून सुटका केली. कुठून सुटका केली. मिश्रामधून. पण देवाला म्हणायचंय का आता ती भाकर खाऊ नका, आता मी जी भाकर आहे मला तुम्ही घ्या, कारण आता तुम्हाला मिश्रातून नाही तर मी तुम्हाला सर्वकालिक जीवनाचे रस्ते याद्वारे मोकळे करणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. आजचं वचन समजतं. जे बायबल वाचतील त्यांना समजेल की नेमकं वचन कोणत्या वेळेने आज चाललंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ख्रिस्त हे पटवून देतो का जे तुम्ही करताना त्यात तुम्हाला तारण मिळणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जे मी तुम्हाला सांगतोय ते जर तुम्ही फॉलो केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वकालिक जीवन मिळेल. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून मी नेहमी सांगतो प्रभू भोजन घेताना फक्त आरोग्य स्वीकारू नका. आरोग्य तर चापकाद्वारे तुम्हाला मिळणार. Yes. कशाद्वारे. चापकाद्वारे. जे खरे ब्लेसिंग्स आहे प्रभू भोजनामध्ये ते सर्वकालिक जीवनाचे आहेत. येस. हालेलुया. कोणते आहेत. सार्वकालिक कारण जीवन. ज्यावेळेस तुम्ही मरणार आणि जर तुम्ही प्रभू भोजन या विश्वासाने घेता का शरीर मारणार आहे आत्मा मारणार नाही. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि शरीर बी जे मरतंय ते पुन्हा उठणार आहे कारण मी ख्रिस्त शरीर घेत आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला किती लोकांना समजतं मी जे बोललो. 90% प्रभू भोजनामध्ये कोणते आशीर्वाद घेतो आपण. आरोग्याचे. तर प्रभू तुझ्या चापकांचं आरोग्य स्वीकारतो. अरे ते तर चापकांचं आरोग्य हे ख्रिस्ता शरीरामध्ये सर्वकालिक जीवनाचे आशीर्वाद आहेत. येस. हालेलुया. जे मेन ब्लेसिंग्स इन कॅश केले पाहिजे तू ते घेत नाही, तो आरोग्यावरच भागवतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला कळतंय. Yes. आम्हाला सत्याविषयी साक्षी द्यायची. Yes. कशाविषयी. सत्याविषयी. आम्हाला कळलं पाहिजे का कशामध्ये नेमके काय ब्लेसिंग्स आहेत. येस येस. त्या टाइम पण इश्यू कन्व्हिन्स करत होता का आता वालांडन नको, आता प्रभू भोजन घ्या, ह्याच्यामध्ये जीवन आहे. येस. हालेलुया. आज आम्ही प्रभू भोजन घेतो पण प्रभू भोजनामध्ये फक्त काय घेतो. आरोग्य. काय घेतो. आरोग्य. अहो आरोग्य तर असंच मिळणार आहे. आरोग्य स्वीकारू नका, सर्वकालिक जीवन स्वीकारा. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला कळतंय. Yes. येशू ख्रिस्त वेगवेगळ्या उदाहरणाद्वारे सगळ्यांना कन्व्हिन्स करतोय का प्लीज तुम्ही ऐका का जीवन तारण हे सर्व माझ्यामध्ये आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अजून एक वचन वाचूया 58:58. जी भाकर आकाशातून खाली आले ती हीच आहे. पूर्वजांनी मान्ना खाल्ला तरी ते मेले, त्याप्रमाणे ही भाकर नाही. जो ही भाकर खातो तो सर्व काळ जगेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो म्हणतो की तुम्ही जी भाकर खाल्ली पूर्वजांनी ते खाल्ले आणि काय झाले. मेले. पण ही जी भाकर मी तुम्हाला देणार आहे माझं शरीर, ही खाल्ल्यानंतर तुम्हाला अनंत कालाचा मृत्यू येणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला कळतंय. आम्ही म्हणतो मनुष्य मेल्यानंतर काळजी नको करू, त्याचा आत्मा कुठं असेल. स्वर्गामध्ये असेल. कोणत्या आधारावर. प्रभू भोजन. कोणत्या आधार. प्रभू भोजन. प्लीज बोला कोणता आधार. प्रभू भोजन. यास तुम्ही प्रभू भोजन घेता तुमचा काय मारणार नाही. आत्मा प्लीज बोला मरणार काय मारणार नाही. आत्मा आणि मरणार शरीर जी बी जे मेले ना ते पुन्हा परमेश्वर उठवणार. नाही. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तुम्ही कोणाचं शरीर घेतलं. ख्रिस्ताचं शरीर. आणि या शरीरात तेच सामर्थ्य आहे जसं ख्रिस्ताचं शरीर उठलं तसंच आमचं शरीर पुन्हा एकदा उठणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणतो मी कशाविषयी साक्ष द्यायला आलो. सत्याविषयी. पण लोक हे मान्य करत नाहीत. लोक हे मान्य करत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ख्रिस्त पूर्ण तळमळीने शिकवत होता. प्रत्येक उदाहरण त्यांना सांगत होता. एक ठिकाणी तो म्हणतो का मीच प्रकाश आहे. मीच काय आहे. प्रकाश आहे. हा मीच प्रकाश आहे. एक ठिकाणी मध्ये तो म्हणतो का मीच चांगला मेंढपाळ आहे. म्हणजे या सर्व उदाहरणाद्वारे तो पटवून देतो का तुम्ही माझ्याकडे या. कोणाकडे या. माझ्याकडे या. जर माझ्याकडे आले तरच तुम्हाला आनंदकालाचे रस्ते काय होतील. मोकळे होतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. योहानाचं जर पुस्तक वाचलं. कोणतं पुस्तक. योहानाचं 4 पुस्तक. शुभवर्तमान आहेत त्याच्यापैकी जे योहान आहे ना, योहान पुस्तक हे यहुदी लोकांना टार्गेट केले. कोणत्या लोकांना. यहुदी लोकांना. कारण त्यांची जी धारणा होती त्यांना चांगल्या प्रकारे समजावं की ख्रिस्त का आला, म्हणून या पुस्तकात ते सर्व वर्णन केले जेणेकरून डोक्यात प्रकाश पडावा आणि ते सत्य काय आहे ते आम्हाला समजावं. चर्च. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला किती लोकांना समजतंय. आजचं वचन कळतंय. ख्रिस्त स्वतःबद्दल बोलला. कोणाबद्दल बोलला. स्वतःबद्दल मीपणा आहे का. नाही.
अहंकार आहे का? नाही. नाही, त्याला हे बोलावं लागतं, कारण सर्व काही त्याच्यामध्ये ठेवलंय चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया अजून एक वचन, 1 योहान 5 अध्याय 6 वचनापासून. जो देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याच्यामध्ये साक्ष आहे. जो देवाचा विश्वास धरीत नाही त्याने त्याला लबाड केले आहे, कारण जी साक्ष देवाने आपल्या पुत्राविषयी दिली आहे तिच्यावर त्याने विश्वास ठेवला नाही. आणि ती साक्ष हीच आहे की देवाने आपल्याला सर्वकाचे जीवन दिले आहे आणि ते जीवन त्याच्या पुत्रामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा वाचा 11 वचन. आणि ती साक्ष हीच आहे की देवाने आपल्याला सर्वकालचे जीवन दिले आहे आणि ते जीवन त्याच्या पुत्रामध्ये आहे. कोणामध्ये चर्च? पुत्रामध्ये. प्लीज बोला, कोणामध्ये? म्हणून येशू ख्रिस्त कोणावर जोर देत होता? स्वतःवर. कोणावर? स्वतःवर. का माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईल. माझ्याकडे या, मी तुम्हाला प्रकाश देईल. माझ्याकडे या, मीच उत्तम मेंढपाळ आहे. येशू ख्रिस्त साक्षी देतोय कोणाबद्दल? स्वतःबद्दल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तो म्हणतो माझ्याकडे आले तरच तुमचा फायदा होणार. यस यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय? अजून एक वचन वाचूया, 12 वचन. ज्याला ज्याला तो पुत्र आहे त्याला जीवन आहे, ज्याला तो पुत्र नाही त्याला जीवन नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्याला पुत्र आहे त्याला काय आहे? जीवन आहे. पण ज्याला पुत्र नाही त्याला काय नाही? जीवन नाही. म्हणजे जो येशूवर विश्वास ठेवणार नाही त्याला जीवन मिळणार नाही. आणि जितके विश्वास ठेवतील त्या लोकांचं तारण होणार. Yes, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे येशू ख्रिस्त या गोष्टीची साक्ष जितका वेळ तो पृथ्वीवर होता याचाच प्रचार त्यांनी केला चर्च. यस यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता पहा, जन्मदिवस आहे कोणाचा? प्रभू येशूचा. आपलं पहिलं वचन काय होतं? मी यासाठी जन्मलो. कशासाठी? यासाठी. बर्थडे साजरा करावा. प्लीज बोला, काय साजरा करावा? सगळे बोला, काय साजरा करावा? बर्थडे साजरा करावा की साक्ष द्यावी? साक्ष द्यावी. प्लीज बोला, काय होता उद्देश? सत्याविषयी साक्ष त्याचा द्यावी. जन्मदिवस होता पण त्यांनी जन्मदिवस एन्जॉय केला नाही चर्च. तो म्हणतो जन्मदिवस एन्जॉय करू नका, जन्मदिवसाचा जो उद्देश आहे तो लोकांपर्यंत जाऊ द्या. यस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही फक्त काय एन्जॉय करतोय? आम्ही जन्मदिवस एन्जॉय करतो. तो म्हणतो अरे मी माझा जन्मदिवस एन्जॉय नाही केला, मी जो जन्म माझा झाला तर कारण एकच होतं आणि त्याच उद्देशावर मी जगलो या पृथ्वीमध्ये. यस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सत्याविषयी साक्ष द्यावी हाच माझ्या जन्माचा उद्देश. यस यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग जे येशूने केलं आता कुणी करायचं चर्च? आपण करायचं. प्लीज बोला, कुणी करायचं? आपण करायचं. हा, म्हणून आपण फक्त जन्मदिवस साजरा नाही करायचा, जन्माचा जो उद्देश आहे चर्च तो आपण साजरा करायचा. यस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तो आम्हाला लोकांपर्यंत घेऊन जायचा चर्च. यस यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय? पुन्हा एकदा आम्ही बायबलमध्ये वाचलं का किती बर्थडे साजरे झाले येशूचे? आम्ही एकही बर्थडे वाचत नाही येशूचा का त्याच्या घरामध्ये गेट टुगेदर झाली आणि त्या ठिकाणामध्ये एन्जॉयमेंट झालं. त्यांनी फक्त एकच काम केलं चर्च, का माझा जन्माचा जो उद्देश आहे ना तो लोकांपर्यंत गेला पाहिजे. यस यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग चर्च आता ते काम त्यांनी आमच्या हातात सोपवलंय. कोणाच्या हातात? आमच्या हातामध्ये. वाचू या ठिकाणामध्ये आपण मत्तय 24 अध्याय आणि 14 वचन. आणि सर्व राष्ट्रांना साक्ष व्हावी म्हणून राज्याचे हे शुभवर्तमान सर्व जगामध्ये गाजवले जाईल आणि मग शेवट होईल. हा, पुन्हा वाचा. आणि सर्व राष्ट्रांना साक्ष व्हावी म्हणून राज्याचे हे शुभवर्तमान सर्व जगामध्ये गाजवले जाईल आणि मग शेवट येईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सर्व राष्ट्रांना काय व्हावी? साक्ष व्हावी. काय व्हावी? साक्ष व्हावी. म्हणून शुभ वर्तमान काय होईल चर्च? गाजवलं जाईल. काय केलं जाईल? गाजवलं जाईल. ओके, आता कोण गाजवणार? वाचू या ठिकाणामध्ये योहान 15:27. योहान 15:27. आणि तुम्ही पहिल्यापासून माझ्या बरोबर आहात म्हणून तुम्ही साक्ष द्याल. पुन्हा वाचा. आणि तुम्ही पहिल्यापासून माझ्या बरोबर आहात म्हणून तुम्ही साक्ष द्याल. प्रेज द लॉर्ड. तुम्ही काय द्याल? साक्ष द्याल. प्लीज बोला, काय द्याल? साक्ष द्याल. मग काही लोक म्हणतील नाही शिष्यांबद्दल होतं. कोणाबद्दल होतं? शिष्यांबद्दल. वाचूया आपल्यासाठी काय प्रेषितांचे कृत्य 1 अध्याय 8 वचन. मग पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य मिळेल आणि यरूशलेम व सर्व यहुदियात व शमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा वाचा ब्रदर, खूप सुंदर आहे. मग पवित्र आत्मा तुम्हावर येईल. कोणावर येईल? तुम्हावर. प्लीज बोला, किती लोकांना मिळालाय पवित्र आत्मा? मिळालाय पवित्र आत्मा? Yes. ओके, काय होणार पवित्र आत्मा आल्यानंतर? तेव्हा तुम्हाला सामर्थ्य मिळेल आणि यरूशलेमेत व सर्व यहुदियात व शमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत
तुम्ही माझे साक्षी व्हाल. कोण चर्च? तुम्ही प्लीज बोला कोण? तुम्ही कोणाचे? देवाचे प्लीज बोला कोणाचे? मग आपण कोण गाजवला पाहिजे? प्रभू येशू. जो येशू ख्रिस्त स्वतःला असताना स्वतःला गाजवत होता, कारण तारण कोणामध्ये होतं? येशू मध्ये. कोणामध्ये होतं? येशू मध्ये. आता येशू स्वर्गामध्ये गेला आणि आता ती साक्ष त्यांनी कोणाकडे दिली? आपल्याकडे. मग आता ती कुणी गाजवायची? आपण गाजवायची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता देवाची इच्छा आहे चर्च का दिवस फक्त साजरा करू नका, त्याचा उद्देश साजरा करायचा. Yes, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज हे मला खूप टच झालंय का मी सत्याविषयी काय देतो? साक्ष देतो. मी जन्मदिवस एन्जॉय करत नाही, मी सत्याविषयी साक्ष देतो. आता ते सत्य कोणाकडे? प्लीज बोला कोणाकडे? आपल्याकडे आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज हे चर्च चालतं त्याचं कारण काय? प्रभू येशू. तुम्ही बरे होता त्याचं कारण काय? प्रभू येशू. आम्हाला तारण मिळणार त्याचं कारण काय? प्रभू येशू. मग हे सत्य आपण लोकांना काय केलं पाहिजे? चर्च सांगितलं हे पाहिजे. सत्य कोणाकडे? आपल्याकडे आहे. प्लीज बोला कोणाकडे? आपल्याकडे आहे. आमचं चर्चला येण्याचं कारणच कोण आहे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो आहे म्हणून चर्च आहे, तो आहे म्हणून आम्ही आनंद करतोय, तो आहे म्हणून आम्हाला धैर्य आहे, तो आहे म्हणून आम्ही सामर्थ्यवान जीवन जगतो. Yes, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे जे सत्य आमच्याकडे आता ती साक्ष आम्ही लोकांना दिली पाहिजे. यस यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही येशू गाजवला पाहिजे. यस यस. पण आपण काय करतो? आम्ही फक्त दिवस साजरा करतो. काय करतो? फक्त दिवस साजरा करतो. आणि मग जर दिवस आम्ही साजरा करतो तर येशू ख्रिस्त जुन्या करारामध्ये म्हणतो की मला सणाचा वीट आहे. यस यस. मला सणाचा काय आहे? वीट आहे. म्हणून चर्च आम्ही फक्त सण पाळायचा नाही, आम्ही उद्देश पाळायचा. यस. सत्याविषयी काय द्यायची? साक्ष द्यायची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येस. नाही तर आम्ही काय केलं? दरवर्षीप्रमाणे आम्ही आमचा ख्रिसमस जर साजरा करतो तर आम्ही सण पाळतो आणि सणाचा प्रभूला वीट आहे, आम्ही उद्देश विसरलो. चर्च. यस यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आम्हाला साक्ष द्यायची. काय द्यायची? साक्ष द्यायची. कोणाबद्दल? प्रभू येशू बद्दल. प्लीज बोला कोणाबद्दल? येशू बद्दल. माहिती येशू ख्रिस्त कोणासाठी आला? यस माहिती येशूने काय केलं? यस. मग हे चर्च जे आमच्याकडे आहे आपण ते लोकांना दिलं पाहिजे. चर्च. यस यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आमचा ख्रिसमस थोडा वेगळ्या प्रकारे होतो. चर्च. प्रेज द लॉर्ड. आम्ही पहिले कसली साफसफाई करतो? पहिले घरची साफसफाई, बाहेरून आतून त्याला डेकोरेशन, मग ते निपटल्यानंतर आमचं फराळ झाल्यानंतर फराळ नंतर कपडे, नंतर चर्च. बस आमचं ख्रिसमस एवढाच आहे. पण तो म्हणतो कशाविषयी साक्षी दिली पाहिजे? सत्याविषयी. आपण सत्याविषयी बोलतच नाही. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमचं जे बोलणं आहे ते फराळाबद्दल आहे. कशाबद्दल आहे? प्लीज बोला कशाबद्दल आहे? फराळाबद्दल. तुम्ही फराळ घेऊन जाताल, आपके डोनट बहुत भारी नाही, हमारे डोनट हमारी केक रहती. आपण कशात खुश होतो? फराळामध्ये. फराळमध्ये. नाही हमारे डोनट. अरे तुला सत्याविषयी साक्षी द्यायची. कशाविषयी? सत्याविषयी. पण तू फक्त डोनट ते म्हणले डोनट लय सुंदर झाले, तू त्याच्याबद्दलच सांगून आला, तू सत्याविषयी बोलतच नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला चर्च. कळतंय देव हे मला सगळं प्रगट करत होता, कारण तुमच्या ख्रिसमस मध्ये नाव माझे पण मी नाहीच आहे त्याच्यात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी कारण आहे तुम्ही आनंद करावा, पण मला घेतच नाही तुम्ही सांगती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असा बर्थडे करतो का हो ज्या बर्थडे मध्ये तो बर्थडे बॉयच नाही त्या घरामध्ये? आपण सर्व म्हणतो का रे तो बर्थडे बॉय बर्थडे गर्ल कुठे बाबा? कारण तू असणं त्या बर्थडे मध्ये खूप गरजेचं आहे. आम्ही असा बर्थडे करतो का त्याच्यामध्ये इश्यूज नाही. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. कळतंय आम्ही खुश झालो, फराळलं भारी झालं, नाही नाही मी असं बनवलं, मी तसं बनवलं. सत्याविषयी साक्ष दे. कशाविषयी? सत्याविषयी. तो तुला सांगतो, तो तुला बोलतो, त्याच्यात तू अडकतो, पण जे तुला त्याच्यापर्यंत पोहोचवायचं त्या फराळ निमित्ताने तू ते नेलंच नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला किती लोकांना समजतं? कळतंय चर्च. आम्ही कपड्याविषयी साक्ष देतो. कशाविषयी? कपड्याविषयी. का मी किती हुशार आहे आणि हा कोट तुझ्यापेक्षा मी कसा 1000 रुपयांनी कमी आणला, याविषयी आम्हाला पोच पावती पाहिजे असती. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च मध्ये सगळे काय घालून येतात? कपडे घालून येतात. मग आम्हाला सांगायचं असतं का तू जे घेतलं तू महाग घेतलं आणि तुझ्यापेक्षा मी कसं घेतलं? स्वस्त घेतलं. कशाविषयी साक्ष दिली पाहिजे? सत्याविषयी. आपण कशाविषयी साक्ष देतो? कपड्यांविषयी. प्लीज बोला. कळतंय चर्च. ते म्हणतो मी कुठे आहे? मी दिसत नाही तुझ्या ख्रिसमस मध्ये, मग तू सण साजरा करतो, तुझ्या सणाचा मला वीट आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला येशू गाजवायचा. चर्च. तो म्हणतो जन्माचा उद्देशच आहे का सत्याविषयी तुम्ही काय द्यावी? साक्ष द्यावी. आम्ही येशू गाजवला पाहिजे. चर्च. Yes. येशू लोकांना सांगितलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमच्या ख्रिसमस मध्ये येशू दिसलाच पाहिजे. चर्च. यस यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग किती लोक कॅरसला बाहेर पडतील? थंडी काय आहे? थंडी आहे. स्वेटर घालून ये. काय घालून ये? नाही घालणार. नाही लय थंडी. ख्रिसमसला स्वेटर घाल, थंडी नाही घालणार का? कपडे दाखवायचे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कॅरेसला चल काय घालून चल? अरे स्वेटर घाल, गाडीत बस बाबा, फक्त संगती चल, नको नको लय थंडी.
आता ख्रिसमसला थंडी बाबा स्वेटर घालून चल, नको नको एवढा ड्रेस घातला एकदा तर 1-2 फोटो तर झाले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय देवाला कसं वाटत असेल? कोणाला? प्लीज बोला चर्च, कळतंय देवाचं मन किती तुटत असेल, पण देव आम्हाला एका शब्दाने दुखवत नाही चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कशी रगबदली करतो आम्ही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. घालता का ख्रिसमसला कोणी स्वेटर घालून येतं का? नाही का, थंडी नाही नाही नको, इतकं केलं फॅशन, इतका ड्रेस घेतला, 2-4 फोटो तर होते, 2-4 लोक बघू तर दे बाबा, एवढं खर्च केला आणि तुला गाडीत बसून नेतो, तो म्हणतो नको नको थंडी. सत्याविषयी काही नाहीये, आम्हाला प्रभू नाही कळला मग अजून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं मन विचार करा. कोणाचं मन? देवाचं. देवाच्या मनात काय चालत असेल? काही तेच आहेत का ज्यांच्यासाठी मी सर्वसाधारण जीवन जगलो, ज्यांच्यासाठी मी सर्व काही सहन केलं, ज्यांच्यासाठी मी तो वधस्तंभ पत्कारला, आणि हे ते लोक आहेत का ज्यांना मी पवित्र आत्मा दिला आणि आजही यांच्या दुःखात मीच नेहमी पुढे आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या येशू विषयी आपण बोललं पाहिजे चर्च. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चर्च बाहेर पडा आणि सत्याविषयी बोला चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी पुन्हा सांगतो, आमच्या आनंदाचं कारण येशू आहे. हे चर्च चालण्याचं कारण येशू आहे. तुम्ही बरं होण्याचं कारण कोण आहे? प्रभू येशू. म्हणून येशू उंचावला पाहिजे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आम्ही येशू उंचवत नाही चर्च. आम्ही सत्याविषयी बोलत नाही. कोणाविषयी? सत्याविषयी. पण आपण येशू गाजवला पाहिजे चर्च. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची इच्छा नाही चर्च का ही मंडळी पारंपरिक मंडळी असावी. देवाची इच्छा आहे का या मंडळीमध्ये तो जिवंतपणा असावा जो ख्रिस्तामध्ये आहे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून कोणाबद्दल बोललं पाहिजे? सत्याविषयी. प्लीज बोला, कोणाविषयी? प्रभू येशू विषयी. हा, प्रत्येक गोष्टीमध्ये येशू पाहिजे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाने अजून काही गोष्टीकडे माझं लक्ष वेधलं. जसं आज प्रत्येकाला वाटतं की माझं चर्च चालावं. काय चालावं? चर्च चालावं. आणि आपण म्हणतो का जसं इथं प्रार्थनेला आले ते कसे झाले? बरे झाले. ते म्हणतो सत्याविषयी बोल. कशाविषयी बोल? सत्याविषयी. इथं आल्यामुळं नाही, कोणामुळं? प्रभू येशूमुळं. तू सत्याविषयी बोलत नाहीस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्यामध्ये सिंधू सिस्टरनी सांगितलं होतं, मी इथं करेक्ट केलं होतं त्यांना. जास्त म्हणले का जसंच मी या चर्चमध्ये आले मी ब्लेस झाले. देवाचा हात मला की टोचला, म्हटलं असं नको होऊ देऊ या साक्ष. चर्च कोणतंही असू दे, चर्चमुळं काम होत नाही. काम कोणामुळं होतं? प्रभू येशूमुळं. प्रभू येशूमुळं होतं. मग कोण गाजवलं गेलं पाहिजे? प्रभू येशू. पण आज येशूला आपण निग्लेक्ट करतोय चर्च. आपण आज मंडळीला पुढं करतो, आज आपण पास्टरला पुढं करतो. याच्या प्रार्थनेने, याच्या उपस्थितीमध्ये नाही, त्याच्यामुळं नाही, या सत्याविषयी. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोण हायलाइट झाला पाहिजे? प्रभू येशू. पण आपण येशूचाच गौरव मारून नेतो चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज किती लोकांना समजते वचन? आम्ही येशू गाजवला पाहिजे. कोण गाजवला पाहिजे? येशू. हा, म्हणून लक्षात घ्या का यंदा ख्रिसमस करणार पण त्या पद्धतीने नाही. फराळाचं विचारलं कोणाबद्दल सांगायचं? प्रभू येशू बद्दल. हा, फिलिपाला प्रभूंनी पाठवलं हापशी शंडाला. तो म्हणला यशया वाचतो. तो म्हणला वाच यशया, पण बरोबर तुला येशूकडे घेऊन येतो मी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. डिस्कशन कोणतं पण होऊ द्या, एंडिंग बरोबर क्राइस्टवर झाली पाहिजे चर्च. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून लक्षात घ्या, कपडेपेक्षा काय गाजवायचं? प्रभू येशू. हा, आमच्या डोक्यात ते गेलं पाहिजे का? नाही नाही, मला हायलाइट नाही करायचं, मला येशूला हायलाइट करायचं. Yes, आणि जर मी hallelujah. येशूला वर करणार तर ऑटोमॅटिक प्रभू मला उंच करणार येस. चर्च. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चर्च बाहेर पडा. पुढं पडा. बाहेर पडा. हा, आपलं जीवन फक्त घरामध्ये सीमित आपण केलंय, पण जे सत्य आमच्याकडे आणि हे सत्य एखादं जीवन बदलू शकतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता तुमच्या येशूवडी बाबा आम्ही नेहमीच चर्चला येणार आहेत. आम्हाला माहिती येशू मधस्तंभावर मेला, पुन्हा उठला, तारण आहे. अरे बाबा, तुला जी माहीत असणारी गोष्ट आहे तुझ्या येशूवडी ती साधारण असेल, रोजची असेल, पण ही गोष्ट एखाद्याचं जीवन बदलू शकते. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्यासाठी रोजचं आहे, कसं आहे? रोजच आहे. पण नवीन लोकांसाठी याच्यामध्ये जीवन आहे चर्च. येस येस. प्रेज द लॉर्ड. म्हणून जर आम्ही बाहेर पडलो चर्च आणि साक्षी आम्ही दिली, त्या लोकांचा लाईफ वाचणार चर्च. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चर्च काहीतरी निर्णय करा का प्रभू या जन्मदिवसाला तुला काय भेट द्यावी, काहीतरी असं करावं पित्या का त्याच्यामध्ये तुझं हृदय आनंदी झालं पाहिजे माझ्या Yes, प्रती. yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती पडणार बाहेर? प्लीज बोला, किती पडणार घराच्या बाहेर? तुम्ही बाहेर पडलं पाहिजे. आणि फक्त ख्रिसमस मध्येच आनंद मावळू देऊ नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यानंतरही तुम्ही बाहेर पडले पाहिजे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यानंतर अनेक असे कुटुंब आहेत, अनेक असे परिवार आहेत की त्यांना प्रभूची गरज आहे. त्यांना प्रभूची गरज आहे. गरज आहे. ते दुःखात जगतात, त्यांना प्रार्थना पाहिजे. जी प्रार्थना तुम्हाला येते ना, तुमच्या हिशोबाने ती कॉमन आहे, साधी आहे, पण ती प्रार्थना कोणाला जीवन देऊ शकते. येस येस. ती प्रार्थना कोणाचे आश्रू पुसू शकते. ती प्रार्थना कोणाचे जगण्याचे मार्ग मोकळे करू शकते चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिथं बाजार घेत होतो, डाळिंब घेण्यासाठी एक आजीकडे गेलो. सिस्टरनं मी तिथं पुढं पाठवलं, मी साईडलाच उभे होतो. आणि त्या ठिकाणामध्ये
त्या आजीने कदाचित टी व्हीवर माझा कार्यक्रम काय पाहिला आणि त्या ठिकाणामध्ये ती सांगू लागली प्रार्थनेबद्दल. का माझी इच्छा आहे का प्रार्थना व्हावी. तिने तो बाजार म्हणजे तिथं जी वस्ती ती उठली पटकन माझ्याकडे आली आणि म्हणली खूप कुटुंबात त्रास आहे, माझी इच्छा आहे का माझ्यासाठी तुम्ही काय करा, प्रार्थना करा. मग त्यांचा नंबर आम्ही घेतला, आमचा नंबर त्यांना आम्ही दिला आणि मग संध्याकाळी त्यांनी आम्हाला फोन केला आणि त्यावेळेस ती रडून सांगू लागली का दिवसभर म्हणजे त्या आजीचं वय कमीत कमी 60-65 वय असेल, बाजारात डाळिंब विकत बसती आणि ती म्हणती का दिवसभर कष्ट करते, रात्री घरी गेल्यानंतर मुलगा दारू पितो, मारतो, कधी कधी ती भाकर पण मला ती खाऊ देत नाही, असं दुःखी आणि निराशमय जीवन मी जगते. तर प्लीज माझ्या कुटुंबासाठी तू काय कर, प्रार्थना कर. आणि मग आता नियमितपणे 4 दिवसापासून ते रोज फोन करतात आणि भरपूरसा फरक तिच्या मुलामध्ये तो पडू लागलाय आणि देव त्या कुटुंबात कार्य करू लागला. म्हणून त्या ठिकाणामध्ये तिच्या जीवनामध्ये एक सांत्वन आलं, कारण कोणीतरी आहे की ज्याला प्रभूची काय आहे, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा असे लोक आहेत की ज्यांना कोणाची गरज आहे, प्रभू येशूची. ती कष्ट करती पण सुखी आहे का त्याच्यामध्ये, नाही. येशू पाहिजे चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू जर लाईफ मध्ये नाहीये, लोक ब्लेस नाहीये चर्च, येशू लाईफ मध्ये पाहिजेच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक यूट्यूबवर आपला संदेश जो असतो, कोंडव्यामधून एक बहिणीने फोन केला, खूप तुटलेली होती, म्हणली का नाही मला तुमच्याशी बोलायचं आहे. आणि मग ती सांगू लागली का मी विधर्मी आहे पण मी आता प्रभूचा स्वीकार केला, मी एक ऑफिसमध्ये खूप प्रामाणिकपणे काम करते, खूप जीवापाड मी इमानदारीने काम केलं, पण एक दिवस मी त्यांना सांगितलं की मी अर्धा तास लेट येईल, त्या व्यक्तीने मला त्याच दिवशी कामावून काय केलं, काढून टाकलं. आणि त्या साहेबाला म्हणले मी सर तुम्ही नवीन ब्रांच ओपन करा, मी सगळं काम तुमचं करायला तयार आहे. गरज होती, मी जीवापाड काम केलं, पण माझ्या वाटेला काय आलं तर आज मला कामाची गरज आहे पण या लोकांनी मला काढून दिलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ती म्हटली का मी संदेश पाहत होते. काय पाहत होते? संदेश. आणि त्या संदेशामध्ये असं वचन होतं, काळजी करू नको, देवाची योजना तुझ्या कशी आहे, चांगली आहे, हिताची आहे. देवाची योजना कशी तुझ्या हिताची आहे. आपण एक संदेश घेतला होता एका चिमणीबद्दल, तिला वाटतं काय घाट्यावर माझं, या झाडावर माझं काय व्हावं, घर व्हावं, पण तिला तिथं घर मिळालं नाही. म्हणलं जाऊ दे, तुझी इमानदारी होती, तुला त्याचा मोबदला भेटत नव्हता, पण देव तुला आता असं काम देईल की तुला चांगला मोबदला भेटल आणि सॅटर्डे संडे प्रभू तुला ऑफ पण देणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा लोकांना गरज आहे चर्च, लोकांना काय आहे, गरज आहे, पण तो इश्यू कोणाकडे, आपल्याकडे आहे. सगळे बोला कोणाकडे, आपल्याकडे आहे, पण ती साक्ष आपण लोकांना देत नाही चर्च, आपण त्याच्याबद्दल बोलत नाही, आपण बोललं पाहिजे चर्च. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमच्यामुळं अनेक लोकांचं तारण अडकून पडले चर्च, आमच्यामुळं अनेक लोक दुःखी जीवन जगतात, म्हणून चर्च आम्ही बाहेर पडलं पाहिजे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही आमचा दशमांश आम्ही चर्चला देतो, ते यासाठी देतो का तुझी उरलेल्या गोष्टी ब्लेस व्हाव्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. कळतंय कधी कधी आम्हाला वाटतं का नाही दशमांश दिला म्हणजे माझं काम, माझी सेवा झाली, ही सेवा नाही दशमांश देणं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझं बाकीचं ब्लेस व्हावं म्हणून तू देतोय, पण तुझ्या मुखाचा उपयोग झाला पाहिजे, तुझे पावलं प्रभू येशू घेऊन लोकांपर्यंत गेला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर आम्ही हे करत नाही आणि फक्त 25 डिसेंबरला आम्ही एन्जॉय करतो, मग चर्च आम्ही देवाचा गौरव करत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुणी साक्षी द्यायची चर्च, आपण द्यायची, प्लीज बोला, कुणी द्यायची, आपण द्यायची. आपण जातो कधी कधी चर्चला, संदेश बरोबर नव्हता, काय बरोबर नव्हता, संदेश. मग सत्य कोणाकडे, आपल्याकडे आहे, मग तू का नाही बोलत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधी कधी अनेकदा अहो तेच पाळक होते 2 वर्ष 5 वर्षापूर्वी आले होते, काय संदेश बरोबर दिला नाही, मग तुला सत्य माहिती आहे, प्लीज बोला माहिती आहे तुला, आहे. मग तू बोलला पाहिजे का नाही. येस मग जर तू बोलत नाही मग त्याचा संदेश रटाळका नाही असा ना, त्याला बोलू दे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तू करत नाही पण तो करतो, मग त्याला करू दे तू. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय चर्च, कारण अनेक जण चर्चला जातात पण ह्या उद्देशाने का नाही, संदेश बरोबर नाही, सत्य तुझ्याकडे माहिती आहे, तू चांगलं करू शकतो, पण तू काय फायद्याचं जर तू करत नाहीस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, किती लोकांना कळतं आजचं वचन. चर्च आम्हाला असं जीवन जगायचंय का त्याच्यामध्ये कोण उंचवला पाहिजे, प्रभू येशू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, किती लोकांना कळतं आजचं वचन, आम्हाला ख्रिस्त उंचावलाच पाहिजे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून फराळाबद्दल जास्त डिस्कशन नको, नको, कपड्याबद्दल जास्त डिस्कशन नको. नको. पहिले कोण, प्रभू येशू. येशू सांगतो मग फराळाचं पण सांगणार, येस येस. येशू सांगतो मग साडीचं दुकान पण सांगणार कुठं स्वस्त भेटतो, पण पहिले कोण सांगायचा, येशू बद्दल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोक बाहेर पडणार, फक्त ख्रिसमस पुरतं काहीतरी पुढं कंटिन्यू करणार. प्लीज बोला, ख्रिसमस पुरतं कंटिन्यू करणार, पुढं कंटिन्यू करणार. हा कंटिन्यू करायचं. मी सांगितलं का आम्हाला काय दिवस नाही पाळायचा, काय पाळायचा, उद्देश. काय पाळायचा, उद्देश. कारण दिवस 25 तारखेला एंड होणार संध्याकाळी, पण उद्देश जोपर्यंत आम्ही जगतोय प्रभू येशू पर्यंत, तो उद्देश आम्हाला पाळायचा. येस. हालेलुया. आणि स्वतः कुणी पाळला,
प्रभू येशूने पाळला. कुणी पाळला? येशूने पाळला. जोपर्यंत तो पृथ्वीवर होता त्याने सत्याविषयी काय दिली? चर्च साक्ष दिली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जोपर्यंत येशू येत नाही आणि जोपर्यंत आम्ही देवाकडे जात नाही आम्हाला सत्याविषयी साक्ष द्यायची आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आम्हाला येशू गाजवायचा Yes, चर्च. yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या आतमध्ये टोचलं पाहिजे काय तर तुमच्या हृदयाला झळ बसली पाहिजे का प्रभू तू एवढं काही करतो मी तुझ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे परमेश्वर. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज तुमच्या गोष्टीमध्ये हरू नका चर्च. तुम्हाला ज्या गोष्टीची गरज आहे ना ती प्रभूला माहिती आहे. देव देणार. पहिले देवाचं कार्य पुढे न्या. देव तुमची प्रत्येक गरज पूर्ण करणार. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला गणित कळलं पाहिजे चर्च. देव राखून धरणार नाही. देव बघणार का रे बाबा माझ्यासाठी झटतो माझ्यासाठी पळतो. तू व्यक्तिगत जीवन एवढा दुःखी आहे का? काळजी करू नको. मी तुझे प्रत्येक मार्ग मोकळे करणार. Yes, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ती तळमळ दाखवा. काय दाखवा? तळमळ दाखवा. ती तळमळ असेल देव रोखून धरणार नाही चर्च. देव वर्षाव करेल आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आपण ठरवलं पाहिजे का मला साक्ष द्यायची. काय द्यायची? साक्ष द्यायची. कोणाबद्दल? येशू बद्दल. प्लीज बोला कोणाबद्दल? येशू बद्दल. आम्हाला फक्त येशू हायलाइट करायचा Yes, चर्च. yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज किती लोकांना कळलं? कळतं आजचा? Yes. ही दोन गोष्टी पण सांगितल्या. चर्चमुळं नाही कोणामुळं काम होतं? येशूमुळे होतं. पाळकामुळं काम होत नाही. कोणामुळं काम होतं? येशूमुळे होतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण पाळकांनी काही नाही केलंय. कुणी केलंय? येशूने केलं. म्हणून येशूला हायलाइट करायचं चर्च. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला समजतंय. एक साधारण उदाहरण घेईल. तुम्ही जर जेवण जेवता आणि जेवण तुम्हाला टेस्टी आवडलं तुम्ही कोणाचं नाव विचारता? बनवणाराचं. प्लीज बोला कोणाचं? बनवणाराचं. का वाढणाऱ्याच? त्या चमच्यामुळे भाजीची टेस्ट वाढती का? नाही. चमच्यामुळे भाजीची टेस्ट वाढती का? नाही. बनवण्याने त्याच्यात टेस्ट टाकली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ख्रिस्तानी ब्लेसिंग्स आणलेत. ख्रिस्तानी सर्व काही केलं. आमचं काम फक्त वाढायचं आहे चर्च. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपलं काम काय? फक्त वाढायचं. आपण ते प्रामाणिकपणे करायचं आणि परमेश्वराचं प्रतिफळ आम्हाला देणार Yes, चर्च. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्वतःला स्वतःहून उंच करू नका. देवाला तुम्हाला उंच करू द्या चर्च. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जर देव तुम्हाला उंच करणार मग तुम्हाला कोणी खाली करू शकणार नाही. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण निश्चय करा आम्हाला सत्याविषयी काय द्यायची चर्च. साक्ष द्यायची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. घर नेहमीचे थंडी नेहमी दरच वर्षी पडती. प्रेज द लॉर्ड. पण हालेलुया. आम्हाला बाहेर पडायचं. आम्हाला काय करायचं? बाहेर आणि पडायचं. दाखवून द्यायचं का खरा प्रभू येशू माझ्याकडे आणि माझी साक्ष जी येशू ख्रिस्ताबद्दल आहे ती कोणाचा लाईफ बदलू शकते Yes, चर्च. yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. निश्चय करा चर्च. बाहेर पडा आणि देवाचा गौरव करा. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उभा राहूया आपण प्रे करूया. उद्देश तुझा तू म्हणतो सत्याविषयी साक्ष द्यावी Yes, Epa. आणि जोपर्यंत तू होता तू सांगितलं का तारण तुझ्यामध्ये आहे Yes, yes, Epa. आणि देवा तुझा पवित्र आत्मा तू आता आम्हाला दिला Yes, Pitya. आणि तू म्हणला का आता तुम्ही माझ्याबद्दल साक्ष द्या. Yes, Amen. प्रभू जर आम्ही फक्त एक दिवस सण साजरा करतो होय देपा. तर सणाचं वीट तुला आहे. Yes, yes, Lord. पण जर आमच्या जीवनामध्ये आम्ही साक्ष देतो Yes, Epa. आम्ही तुझा उद्देश पाळतो पित्या Yes, Father. मग तुला आवडतं हा ख्रिसमस होय पित्या. देपा. तुझी इच्छा आहे माझ्या प्रभू Yes, yes, आम्ही Lord. स्वतःबद्दल बोलू नये. होय देपा. आम्ही आमच्या कपड्याबद्दल बोलू नये. होय देपा. आम्ही आमच्या फराळाबद्दल बोलू नये. होय देपा. आम्ही येशू ख्रिस्ताबद्दल Yes, बोलावं. Amen. माझ्याकडे जे आहे होय देपा. कदाचित माझ्यासाठी ते रोजचं झालंय Yes, yes. परंतु हे येशू नाव एखाद्याचे आश्रू पुसू शकतं. Yes, Amen. हे येशू नाव एकाला जीवन देऊ शकतं. Hallelujah. हे येशू नाव उद्ध्वस्त कुटुंब उभा करू शकतं. Yes, Amen. हे येशू नाव त्यांना पापाच्या मार्गापासून वळून देवाच्या मार्गात आणू शकतं. Yes, Jesus. भलेही मी एक साधारण व्यक्ती असेल लोकाच्या हिशोबाने Yes, yes. परंतु माझ्यामध्ये जे नाव आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं Yes, आणि जे yes. साक्ष माझ्याकडे आहे Yes, ती Jesus. मौल्यवान आहे. Amen. ती पैशापेक्षा सोन्या चांदीपेक्षा अत्यंत मौल्यवान आहे. Yes, hallelujah. त्याचं महत्व मला असू दे पित्या. Yes, Amen. आणि प्रभू आज तुम्हाला बोध केलास होय देपा. का मला तो ख्रिसमस नकोय त्या होय. ख्रिसमस मध्ये मी नाहीये. Yes, yes. तुझ्या ख्रिसमस मध्ये मी असणं गरजेचं आहे. Yes, Father Lord. तुझ्या उठता बसता मी दिसलो पाहिजे. Yes, Pitya Lord. निश्चय करा चर्च. Yes, Jesus. तो म्हणतो ज्यावेळेस पवित्र आत्मा तुझ्यावर येईल Yes, yes. तुला सामर्थ्य प्राप्त होईल Yes, Amen. आणि तुम्ही सर्व जगामध्ये जाऊन प्रभूची साक्ष व्हाल. Yes, Jesus. जर तो पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे Yes, Lord. तर आम्ही साक्ष दिली पाहिजे. Amen. आणि जर आम्ही साक्ष देत नाही तर पवित्र आत्मा आमच्यामध्ये नाहीये होय चर्च. देपा. कमान प्रार्थना करा चर्च. Jesus. मी फक्त एक पारंपरिक पद्धतीने आज रविवारी चर्चला नाही आलो. Yes. देव माझ्याशी बोलत आहे. Yes, Father. देवाची इच्छा आहे का आनंद करावा तू Yes. उल्हास करावा पण तुझ्या आनंदात मी असावं. Yes, Jesus. निश्चय कर प्रार्थना कर. Yes, yes. चर्च संपेल पण ह्या विषयावर धरून तुझा आणि माझा संवाद चालू असला Yes, पाहिजे. Jesus, Lord. माझ्या आत्म्याला तू टोचलं पाहिजे पित्या. Yes,
देवा. का मी काय करत आहे, मी कोणतं जीवन जगत आहे परमेश्वर. Yes, yes, Father. मी धनवान आहे कारण येशू नाव माझ्याकडे Yes, आहे. देवा. आणि माझी धनवानता जर एखाद्या गरीबाला वाचू शकत नाही, Yes. तर पित्या तू म्हणतो ज्याच्यामुळे लोक अडखळतात त्याला हाय हाय. Yes, yes, sir. प्रभू मी तो दोषी नसावा पित्या, होय देवा. ही तुझी इच्छा आहे प्रभू. होय Lord. आणि म्हणून तू आज माझ्याशी बोलतो. बोलतो देवा. गप्प बसू नको, Yes, yes. येशू गाजव. Amen. आपल्या व्यक्तिगत जीवनाची चिंता करू नकोस. Yes, yes. तू कशाला निराश आहे, Yes. तुझ्या जीवनात काय चाललंय हे देवाला सगळं माहिती आहे. Yes, yes. पण तरी पण जास्त तू येशू गाजवतो, तू दाखवून देतो का जरी मी माझ्या व्यक्तिगत जीवनात निराश आहे, Yes. पण मला माहिती आहे येशूच माझ्या प्रार्थनेचं उत्तर मला देणार Yes, आहे. Amen. चर्च आम्हाला येशू गाजवायचा आहे. Yes, Father Lord. देवाची इच्छा पूर्ण करायची आहे. Yes, पित्या. आम्हाला उद्देश पाळायचा आहे चर्च. Yes, Lord. आम्हाला उद्देश पूर्ण करायचा Yes, आहे. Jesus, Father. आम्हाला देव गाजवायचा आहे Yes, चर्च. yes, देवा. कमाल प्रार्थना करा, बोला देवाशी का प्रभू जगामध्ये गेल्यानंतर मी जगाचा होतो, होय देवा. घरामध्ये गेल्यानंतर मी घराचा होतो, कामात Yes, गेल्यानंतर मी कामाचा होतो. होय देवा. देवा तसं होऊ नये पित्या. Yes, yes, तुझं पित्या. वचन टोचू दे आतमध्ये, Yes, पित्या. तुझं वचन कापू दे मला आतमध्ये. होय देवा. का मला उठता बसता येशू गाजवायचा आहे. Yes, Father Lord. मला तो ख्रिसमस साजरा करायचा आहे Yes, पित्या. जो स्वतः प्रभू येशू ख्रिस्त साजरा करत होता. Yes, Amen. आणि तो म्हणतो का मी जन्मलो उद्देश एकच, का Yes, yes. सत्याविषयी मी साक्ष द्यावी. Yes, Amen. आणि सत्य हेच आहे का येशू मध्ये जीवन आहे. Yes, Amen. प्रभू अनुग्रह दे पित्या. होय देवा. बोलतं कर पित्या, कामामध्ये, Yes, ऑफिस मध्ये, पित्या. लोकांमध्ये, Yes, अवतीभोवती घराच्या बाहेर पडू दे पित्या. Yes, पित्या Lord. आणि देवा तुझा गौरव होते. तुझा गौरव होते देवा. प्रभू मला प्रार्थना घ्यायच्या, मला कॅरल्स करायचंय, Yes, yes, मला लोकांना देवा. सुवार्ता सांगायची Yes, पित्या. पित्या. मला बोल्ड कर पित्या, बोल कर देवा. माझ्याकडून करून घे माझ्या पित्या. करून घे देवा. आणि देवा तुझा महिमा होते. तुझा महिमा होते प्रभू या Lord. सर्वांना तुझी कृपा दृष्टी स्वीकारतो. स्वीकारतो देवा. प्रत्येक कुटुंबाला प्रभूच्या नावाने मी आशीर्वाद देतो. आशीर्वाद देतो या Lord. प्रत्येकांना ब्लेस कर. Bless कर कुणी Lord. आजारी असेल, Yes, yes. सत्याविषयी साक्ष का येशू तुम्हाला आरोग्य दिलेलं आहे. Yes, Amen. येशूने तुमची सुटका केलेली आहे. Yes, yes. येशूने तुमचे घराचे रस्ते मोकळे केलेले Yes, आहे. Jesus. येशूने तुमच्या कुटुंबातले शांतीचे रस्ते मोकळे Yes, केलेले आहे. Amen. येशू तुमचे लाईफ पार्टनर, तुमच्या पोटचं फळ, तुमच्या yes. कुटुंबात ऐक्य, तुमची सुटका सर्व काही येशूने केलेली आहे. Yes, yes, आणि त्या Amen. नावांमध्ये मी ते स्वीकारतो पित्या. स्वीकारतो देवा. धन्यवाद, तू ब्लेस केलं पित्या. धन्यवाद देतो देवा. सर्व गौरव तुला देतो. तुलाच देतो तुझ्याच नावात मागतो, स्वीकारतो. Amen. एकदा